परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची अमृतवाणी. आद्य शंकराचार्य. श्रीमद आद्य शंकराचार्य हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार होते. त्या काळामध्ये सर्व ऋषीमुनींनी भगवान शंकरांना अशी प्रार्थना केली की आपण मनुष्य रूपाने या भूमीवर यावे. सांप्रत परिस्थितीत मनुष्याला मार्गदर्शन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती आपल्याशिवाय कोणीही पार पाडू शकणार नाही. जर आपण गुरु रूपाने जन्म घेतला तर सर्वांना योग्य असे मार्गदर्शन होईल. भगवान शंकरांनी ही विनंती मान्य केली आणि सुमारे 1200 वर्षापूर्वी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या रूपाने जन्म घेऊन वैदिक धर्माची पुन्हा स्थापना केली. सर्व विद्यांमध्ये पारंगत ते झाले पाहिजे, म्हणजे आपण विशेष प्रकारे कार्य करू शकू असे वाटले, म्हणून ते गुरु शोधार्थ बाहेर पडले आणि नर्मदा तीरी आले. तेथील एका गुहेत त्यांना पूज्यपाद गोविंदाचार्य हे ध्यानमग्न असलेले दिसले. ते दिवस पावसाळ्याचे होते. नर्मदेचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते. गोविंदाचार्य ज्या गुहेत ध्यानमग्न बसले होते त्या गुहेत पाणी येऊन पोचले. वास्तविक पाहता गुरूंची भेट त्यावेळेला अजून झालेली नव्हती. पण आचार्यांनी विचार केला की पाणी जर आतमध्ये गेले तर आपल्या गुरूंना लागलेली समाधी एखाद्या वेळेला भंग होण्याची शक्यता आहे. तेव्हा आचार्यांनी आपल्या योग सामर्थ्याने ती नर्मदा आपल्या कमंडलूत ठेवली. गोविंदाचार्यांनी समाधी उतरल्यावर विचारले, अरे ही नर्मदा कोरडी कशी पडली? तेव्हा आचार्यांनी सांगितले, समाधी भंग होऊ नये म्हणून नर्मदा कमंडलूत धरली आहे. तेव्हा गुरूंना इतका आनंद झाला की ज्या शिष्याला मी पाहिले नाही त्याने मला पाहिले नाही तो शिष्य इतका कर्तव्यदक्ष असू शकतो का? त्यांनी शंकराचार्यांना विचारले की आपण कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितले शिवोहम आणि गोविंदाचार्यांनी त्यांना शिष्यत्व दिले. एवढे ज्ञानी पुरुष म्हणून जन्माला येऊन सुद्धा आचार्यांनी गुरु परंपरा सोडली नाही. गुरुसेवा करणे, गुरूंचा पादस्पर्श करणे, गुरूंचे दर्शन करणे ही आपली गुरु परंपरा आहे. गुरूंना असे शिष्य लाभले म्हणूनच आजपर्यंत ही गुरु परंपरा टिकली आहे. परंतु शिष्य हा फक्त मंत्र जप करण्यासाठी असू नये तर कर्तव्य पार पाडण्यासाठी असावा. आद्य शंकराचार्य हे पूर्णावतार असल्याने ज्ञानी होते. आचार्यांचा वृतबंध झाल्यावर धर्मप्रसाराचे व वेदरक्षणाचे कार्य आपणाला करायचे आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यासाठी त्यांनी संन्यास घेण्याची आवश्यकता त्यांना वाटली. आचार्यांनी गोविंदाचार्यांना गुरु केले. त्यांनी आचार्यांना संन्यास दीक्षा दिली व आपले शिष्य केले. आपल्या या परंपरेचे आद्य गुरु हे भगवान श्री शंकर असून श्रीमद आद्य शंकराचार्य त्याच परंपरेतील आहेत. त्यांचा जन्म वेदरक्षणासाठी होता. त्यांची शक्ती मोठी होती. त्यांची योग्यता व बुद्धिमत्ताही मोठी होती. त्यावेळेला अनेक विद्वानांशी चर्चा करून वेद हे कसे मोठे आहे तो वेदाभ्यास केला तरच अध्यात्म साधता येते आणि विज्ञान ही निर्माण होते हे त्यांनी सांगितले. त्यामुळे बुद्धिमान लोक जन्माला येतील व भारताची स्थिती अतिशय उत्तम होईल हे पटवून दिले. हा विचार साक्षात परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणाचाच असू शकणार नाही. आचार्यांनी भोगवृत्तीपेक्षा धर्म श्रेष्ठ आहे त्याचे सखोल विवेचन केले आहे. आद्य श्री शंकराचार्य हे परमात्मा होते असे नसून आजही परमात्माच आहेत. आजही प्रत्येक आचार्य पीठावर विराजमान झालेले आचार्य भगवान शंकराचाच अंश आहेत असे मानले जाते व आजही भक्तांच्या ते अनुभवात येते. आचार्य श्रद्धावान होते. ते सुद्धा सुरुवातीला भक्तीच्या मार्गाने केले. त्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांना जेव्हा वडिलांनी जगदंबेची पूजा करायला सांगितली तेव्हा त्यांनी ती मनोभावी केली. जगदंबेची पूजा करून
झाल्यावर जगदंबेने दूध प्राशन करावे यासाठी त्यांनी आक्रोश केला. जगदंबेने ते सर्व दूध प्राशन केले. हा आचार्यांच्या आता अटकाईपणा नसून भक्ती मार्गातला उच्चांक होता. एवढेच नव्हे तर प्राशन केलेल्या दुधाचा प्रसाद तू मला परत दे म्हणून जो पुन्हा आक्रोश केला तो सुद्धा एक प्रकारचा भक्ती मार्गातला आविष्कारच आहे. अल्प वयामध्ये सुद्धा श्रद्धेने केलेली भक्ती परमेश्वराला मान्य होते. भक्ती मार्गाने गेल्याशिवाय तत्वज्ञान सांगता येत नाही व समजतही नाही. आचार्य शिवलिंगाची पूजा करीत असत. वास्तविक पाहता ते शिवाचेच अवतार होते, म्हणजे स्वतःचीच पूजा स्वतः करत होते. स्वतः शिव होऊन मग शिवाची पूजा अशा पद्धतीची ती पूजा आहे. आचार्य ते गुरुभक्त होते म्हणून ती पूजा द्वैताची नसून अद्वैताची पूजा आहे. पुढे अद्वैताची पूजा लिंगामध्ये समाविष्ट झाली आणि भक्ती रूपाने लोकांच्या पुढे आली. आचार्यांचे जीवन लक्षात घेतले तर सुरुवातीपासून ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या ही त्यांची भावना होती. ब्रह्म सत्य आहे हे कोण सांगू शकेल तर ज्यांनी प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे तोच सांगू शकेल. आद्य शंकराचार्यांनी पाखंड मत मांडणारी पाखंड मतांचा प्रचार करणारी जी मंडळी होती त्यांच्याशी चर्चा केली. ब्रह्म सत्य आहे याचा अनुभव त्या मंडळीला आलेला नव्हता. पण आपण जे आचरतो त्याच्यापासून सुखाची प्राप्ती झाली व दुःख निवारण झाले म्हणून तोच खरा धर्म अशी त्यांची भावना होऊन बसली होती. आचार्यांच्या रूपाने ब्रह्म जेव्हा जन्माला आले आणि ब्रह्म सत्य आहे असे जेव्हा बोलूच लागले त्यावेळेला इतरांच्या ते लक्षात आले की आपण मोक्षप्राप्तीसाठी जी उपासना करीत आहोत ती चुकीची आहे. जेव्हा ब्रह्म सत्य आहे ही भावना आपल्या मनात येईल आणि बाकीचे सगळे भासमान आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळण्याची शक्यता आहे. ब्रह्मसत्य आणि जगन्मिथ्या याचा प्रचार करणारे व स्वतः ते अनुभवणारे आचार्य सर्वसामान्य भक्तांनाही तत्व समजणार नाही व इतर गोष्टींनी वरवर मिळणारा आनंदही मिळू शकणार नाही हे जाणून होते. त्यांच्या हाल अपेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या तरच सामान्य लोक भक्ती मार्गाला लागू शकतील हेही ते जाणून होते. म्हणून क्वचित प्रसंगी ते चमत्कार घडतानाही दिसून येतात. आचार्य एकदा भिक्षेला एका दरिद्री ब्राह्मणाकडे गेले होते. त्यावेळी तो ब्राह्मण घरी नव्हता. घरातील स्त्रीने सांगितले की त्यांची परिस्थिती अत्यंत हालास्थिती आहे. दारिद्र्य पराकोटीला गेलेले आहे. घरात देण्यासारखे काही नाही. तेव्हा आचार्यांनी सुचवले की दारात आवळ्याचे झाड आहे. घरात आवळे शिल्लक असतील तर ते द्या. त्या बाईने घरात शोधाशोध केली असता एका देवळी एक वाळलेला आवळा तिला मिळाला. तो तिने आचार्यांना भिक्षा म्हणून दिला. तिच्या या कृतीवर आचार्य प्रसन्न झाले. त्यांनी त्याचा स्वीकार केला व तिथेच महान असे कनकधारा स्तोत्र रचले. आचार्यांनी या स्त्रीला सांगितले की हे स्तोत्र नेहमी म्हणत जा म्हणजे तुमचा उद्धार होईल. त्या स्त्रीने गुरुवाक्यावर विश्वास ठेवला व रोज त्या स्तोत्राचे पठण चालू केले आणि काय आश्चर्य त्या आवळ्याच्या झाडाला सुवर्णाचे आवळे लागले. अशा रीतीने त्या घराचे दारिद्र्य संपले. वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले अशा या आचार्यांना पूज्यपात मानण्यासाठी आचार्यांची सेवा करण्यासाठी श्री दत्तात्रेय निवासामध्ये त्यांची जयंती उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात तरी निदान नगर शिवाय शंकर जयंती उत्सव विशेष करून कुठेही साजरा होत नाही. वास्तविक पाहता आपली मूळ परंपरा किंवा संप्रदाय हा श्री दत्तात्रेयांचा आहे. आतापर्यंत या परंपरेत अनेक साक्षात्कारी पुरुष होऊन गेले आहेत, पण कोणाच्याही वाट्याला हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळालेली नाही. या उत्सवाची परंपरा सुरू होण्याचे मूळ कारण असे की आमच्याच गुरूंना श्री नरसिंह सरस्वती स्वामींना असे वाटले की जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी या ठिकाणी यावे व उत्सवाची परंपरा सुरू करावी. याचा अर्थ असा की त्यांच्या परंपरेशी आपली परंपरा जुळते.
जुळते आहे ती एकच आहे. येथील प्रसन्न वातावरण आणि या ठिकाणी प्रत्यक्ष श्री गुरु महाराजांच्या पादुका उमटलेल्या आहेत. हे सर्व लक्षात घेऊन शृंगेरी पीठाच्या श्री शंकराचार्यांनी आपल्याला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे सुचविले होते. येथे श्रीमद आद्य शंकराचार्य जयंती साजरी करावी अशी आज्ञा त्यांनी केली. आद्य शंकराचार्यांचे अधिष्ठान म्हणून आपल्याला त्यांनी आचार्यांची मूर्ती तसेच शिवलिंगही दिले आहे. शिवाचे सर्व गुण सामावलेल्या शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे. उत्सव साजरा करण्याचे शृंगेरी पीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ स्वामी यांनी लेखी आज्ञापत्रही दिले आहे. श्रीमद आद्य शंकराचार्य जयंती हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध पंचमी असा होतो. या निमित्त निरनिराळ्या विद्वानांना येथे बोलावून त्यांचे आपल्या धर्माबद्दलचे संस्कृतीबद्दलचे विचार प्रकट करून आपण ज्ञानपत्र चालवित असतो. तसेच आपण या दिवशी आचार्यांच्या प्रतिमेची पालखी काढून हा उत्सव सोहळा मोठ्या थाटाने साजरा करतो. याशिवाय प्रत्येक सत्संग मंडळात सुद्धा हा उत्सव साजरा होतो. या प्रसंगी तुम्ही श्रीमद आद्य शंकराचार्यांचे तत्वज्ञान ऐकले पाहिजे, त्यांना अभिवादन केले पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम.